निरोगी, आनंदी, भावनिकदृष्ट्या हुशार आणि हुशार मुलांसाठी आपल्याला आवश्यक असलेली एकमेव गोष्ट पुण्यातील लेमन ट्री हॉटेलमध्ये क्रांतिकारी गर्भसंस्कार चॅलेंज ॲपच्या चर्चेचे साक्षीदार झाले आहेत, जे प्रसूतीपूर्व काळजी आणि पालकत्वाची पुनर्परिभाषित करण्यासाठी आधुनिक विज्ञानासह प्राचीन ज्ञानाचे मिश्रण करणारे एक अद्वितीय व्यासपीठ आहे. ॲपचे संस्थापक डॉक्टर विष्णू माने यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ॲपचा प्रवास आणि जगभरातील कुटुंबावर झालेला त्याचा खोल परिणाम उलगडण्यासाठी माध्यम प्रतिनिधी, पालक आणि तज्ज्ञांना एकत्र आणले. मे 2020 मध्ये लॉन्च झालेल्या या ॲपने 18,000हून अधिक नाव नोंदणी करणाऱ्यांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे आणि 18 अधिक देशांमधील 2.5 लाख कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. अपेक्षा पालकांना त्यांच्या न जन्मलेल्या मुलाच्या भावनिक, बौद्धिक आणि मानसिक विकासाला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक टूलकिट प्रदान करते. या इव्हेंटमध्ये ज्या पालकांच्या जीवनावर आणि त्यांच्या मुलांच्या जीवनावर ॲपने गंभीरपणे प्रभाव पडला आहे, अशा पालकांच्या मनापासून प्रशंसापत्रे वैशिष्ट्यीकृत केली आहेत. काही उत्कृष्ट कथांचा समावेश आहे. याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. पाहूयात. नमस्कार. आज आपण गर्भसंस्कार या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर विष्णू गेली 4.5 वर्ष गर्भसंस्कारांवरती काम करतोय आणि गेली 25 वर्ष हिप्नॉसिस आणि सबकॉन्शियस माइंड या विषयांना अभ्यासतोय. गेल्या अनेक वर्षात बाळांच्या समस्यांना घेऊन त्रस्त असणारे पालक मला भेटले आणि या पालकांना भेटत असताना असं लक्षात आलं की बाळाला जन्माला घालत असताना प्रत्येक पालक एक्साइटेड आहे, पण बाळ जन्माला आल्यानंतर त्याच बाळाला घेऊन जर काही इश्यू असतील, काही वेळेला गतिमंद, मतिमंद, स्लो लर्नर किंवा ADHD, ऑटिझम अशा प्रकारचे काही इश्यूज बघायला मिळतात, बिहेव्हिअरल बरेचसे इश्यूज बघायला मिळतात, तेव्हा आज एक्साइटेड असणारा हाच पालक त्यावेळेला मात्र फ्रस्ट्रेटेड जाणवतो. आणि जेव्हा अशा पालकांशी आम्ही संवाद साधला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की आई नेहमी त्यावेळेला सांगायची की कदाचित 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी इश्यूज होते, प्रॉब्लेम्स होते, म्हणून की काय आज आमच्या बाळामध्ये अशी इश्यूज बघायला मिळतात. आणि हे जेव्हा अनेक महिलांकडून मला ऐकायला मिळालं की ज्यांच्या 9 महिन्यांच्या जर्नीमध्ये काही इश्यूज होते, स्ट्रेस होता, तणाव होता, काही फॅमिली इश्यूज होते, त्या बाळावरती सुद्धा तशा प्रकारचा काही प्रभाव आपल्याला जाणवतो. आणि मग त्यातनं असं लक्षात आलं की कुठेतरी प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरी नंतरचा काळ यांचा काहीतरी संबंध आहे. आणि मग याच्यावरती आम्ही रिसर्च करायला सुरुवात केली आणि रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की वेगवेगळ्या देशांमधले कल्चर्स प्रेग्नन्सीचे 9 महिने अनुभवत असताना एक गोष्ट लक्षात आली की निश्चितच गर्भात असताना बाळावरती जे काही इमोशनल, त्या आईच्या माध्यमातून इमोशन्स ज्या काही भेटतात त्याचा परिणाम होतोय. डॉक्टर स्टीफन रीप यांचा इस्रायल बद्दलचा एक रिसर्च आहे आणि त्या रिसर्चमध्ये ते सांगतात की आज इस्रायल अवघ्या 1,40,00,000 लोकसंख्या असणारा देश, पण आज अगदी जगात भारी आहे म्हटलं, जगावर भारी आहे म्हटलं तरी हरकत नाही. त्याचं कारण काय? डॉक्टर स्टीफन रीप सांगतात की तिथे जन्माला येत असतानाच प्रत्येक बाळ जन्मजात हुशार, बुद्धिमान, तेजस्वी, ओजस्वी बनून येत आहे. कारण का तर तिथली प्रत्येक आई, प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल फॉलो करते. आता प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय, तर आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ती गर्भसंस्कार करते आणि म्हणून अवघा 1,40,00,000 असणारा 1,40,00,000 लोकसंख्या असणारा हा देश आज जगावरती राज्य करतोय. पण तिथे आपण जर आपल्या भारताशी कम्पेअर केलं तर ज्या देशात हजारो वर्षांपासून या गर्भसंस्कारांच्या विधीबद्दल सांगितलं गेलं, इतिहासातले अनेक उदाहरण आपण पाहतो, पण आपल्या भारतात मात्र आज याच गर्भसंस्कारांच्या विधीला घेऊन आपल्यातली आजची स्त्री जी आहे ती अनभिज्ञ आहे, तिला याचं जाणीव नाहीये. तो मौल्यवान असा 9 महिन्यांचा जो काळ आहे तो कुठेतरी ती मिस करते आणि म्हणून या गर्भसंस्कारांवरती काम करण्याचा निर्णय घेतला. जर आज आपण भारताची लोकसंख्या पाहिली तर आपण जवळजवळ 150 करोडांवरती पोहोचलोय. म्हणजे आबादी वाढते पण देश आबाद होत नाहीये. जेव्हा एखादं ऑलिम्पिक पदक आपण बघतो, कॉम्पिटिशन्स होतात, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आज आपण कुठे आहोत. याचा अर्थ काय, क्वांटिटी वाढते पण क्वालिटीचं काय. बाय बर्थ आपण शारीरिक डेव्हलपमेंटसाठी प्रत्येक गर्भवती स्त्री काम करते. आता शारीरिक डेव्हलपमेंट म्हणजे काय, जसं की आपण प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाल्यानंतर डाएट, आहारामध्ये आपण चेंज करतो, त्याचबरोबर वॉकिंग, एक्सरसाइज या गोष्टी करायला लागतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण सप्लिमेंट्स घेतो, मेडिसिन्स घेतो. इतकंच काय, तर बाळाची जी काही वीकली ग्रोथ आहे, शारीरिक ग्रोथ मॉनिटर करण्यासाठी आपण सोनोग्राफी करतो, स्कॅनिंग करतो. म्हणजे बाळाच्या फिजिकल डेव्हलपमेंटला घेऊन आपल्यातली प्रत्येक गर्भवती महिला ऍक्टिव्ह आहे किंवा ती काही ना काहीतरी करते.
मग प्रश्न हा येतो की बाळ काही फक्त शरीरानं जन्माला येते का? तर नाहीये. बाळ शरीरासोबत अंतर्गत व्यक्तिमत्व घेऊन येत आहे. तो बाय बर्थ मेंटल, इमोशनल आणि इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट जी आहे ती देखील त्या गर्भातूनच घेऊन येत आहे. मग त्या मेंटल, इमोशनल आणि इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट बद्दलचं काय? अंतर्गत व्यक्तिमत्व जे बाळाचं आज बाय बर्थ बनतंय त्याच्याबद्दलचं काय? आणि म्हणून या गोष्टींसाठी सुद्धा काम केलं गेलं पाहिजे, कारण माइंड अँड बॉडी इज अ वन सिस्टीम. मन आणि शरीर हे काही एक सिस्टीम आहे आणि ह्या दोघांच्या डेव्हलपमेंटसाठी काम केलं गेलं पाहिजे, जे की काम आज केलं जात नाहीये. आणि म्हणून मी या गर्भसंस्कार या विषयावरती रिसर्च करायला सुरुवात केली आणि आज आमचा रिसर्च पेपर पब्लिश आहे. याच्यावरती सांगायलाच अभिमान वाटतो की ही जी काही 4.5 वर्षापूर्वी केलेली सुरुवात होती याला जगभरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय. 18 पेक्षा अधिक देशातील 2.5 लाखांपेक्षा अधिक कपल्सनी ही कार्यशाळा अनुभवली. ही प्रोसेस गर्भामध्येच बाळाला आणि आईला सक्षम बनवण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस अनेक कपल्सनी अनुभवली आणि त्याचं रिझल्ट जर आज बघाल तर जवळजवळ 4 महिने एज ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये 25 पेक्षा अधिक बाळांनी वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवलेले आहेत. मी 8 मंथ्स प्रेग्नेंट असताना मी जॉईन केलं होतं GSC. त्याच्या आधी मला काही माहिती नव्हतं आणि तेव्हा कोविडचा टाइम होता, फर्स्ट वेव्ह होती आणि मी 8 मंथमध्ये जॉईन केलं तेव्हा माझा HP खरं सांगते कमी होता आणि प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स असे होते की मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की ट्रॅव्हल नका करू, हेवी काही लिफ्ट नका करू आणि सगळं ओके स्मूथली झालं. अफर्मेशन्सने खूप अफेक्ट केले, म्हणजे विदिन 1 मंथ मला त्याच्यातले रिझल्ट तरी आले आणि समर्जितमध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेस मी अफर्मेशन्समध्ये नॉर्मल डिलिव्हरी अँड ऑल सगळं हेल्दी बेबी आणि ड्यू डेटच्या 2 डेज आधी मला असं कळलं की त्याच्या नेकला 2 लूप्स ऑफ कॉर्ड्स आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं की नाही आपण नॉर्मल डिलिव्हरी करणार. सो ते इतकं टेन्शन आणि हे होतं तेव्हा सुद्धा ते अफर्मेशन्स आणि सगळं इतकं हे झालं की नॉर्मल डिलिव्हरी झाली. 3.5 kgचा होता आणि मी त्या अफर्मेशन्स मध्ये 3 to 4 kgs बेबीचं वेट एवढं सुद्धा मेन्शन केलं होतं अफर्मेशन्स मध्ये. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये सगळं हे झालंय आणि 2 महिन्याचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितलाय आय गेस सरांच्या साईटवरती, इंस्टाग्राम पेजवरती. तर मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा माझे सासरे रोज देवाची पूजा करतात आणि ओम हे ते 3 टाइम्स बोलायचे आणि ते सगळ्यांच्या कानावरती पडायचं. 2 मंथ्स मध्येच हे अगदी क्लिअर आहे ना ओम असं म्हणायला होतात की म्हणजे ते आमच्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग होतं. सो खरंच खूप म्हणजे असं नाही की फर्स्ट स्टार्टिंग पासूनच जॉईन केल्यानंतर रिझल्ट मिळतात, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर, जेवढ्या तुम्ही लवकर करेल ऑब्व्हियसली जास्ती चांगले रिझल्ट मिळतील. पण मी खूप थँकफुल आहे की बाबा 8 मंथ मध्ये का होईना मला कळालं आणि मी GSC जॉईन केलं. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र फिसके आहे. मी जॉईंट स्पेशलिस्ट आहे आणि आज मी मुद्दाम माझे सर्जरी वगैरे पोस्टपोन करून सरांचे धन्यवाद करायला आणि सरांना भेटायला इथे आलो आहे. मी तुम्हाला बाकी प्रोसेस बद्दल मी जास्त बोलणार नाही, पण सरांनी जे आम्हाला एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर क्रिएट करून दिलं, 2 गोष्टी मला खूप आवडल्या GSCच्या. एक तर पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर आणि डिसिप्लिन. ही इज व्हेरी स्ट्रिक्ट इन ऑल हिज ऍक्टिव्हिटीज आणि जे काही त्यांचं शेड्यूल होतं. माझी वाईफ रोज सकाळी 3 ते 4च्या दरम्यान उठून तिच्या अफर्मेशन लिहिणं हे तिने पहिल्यापासून जॉईन केलं. 9 महिने तिने फॉलो केलं. बिईंग अ सर्जन माझं शेड्यूल खूप विचित्र असतं, नॉर्मल नाही आहे. तर मी कधी 3ला उठून सकाळी सर्जरीला जातोय, कधी मी रात्री 2ला वापस येतोय. तर मला हे जाणवायचं की तरी या सगळ्या याच्यात ती एकटी सकाळी 3 ते 4च्या दरम्यान रोज उठून ती लिहिते, ज्या काही ऍक्टिव्हिटीज होत आहेत त्या सगळ्या फॉलो करते. आणि जेव्हा मी घरी यायचो पूर्ण 9 महिने आमचं डिस्कशन हेच राहायचं की आज GSCच्या ग्रुपमध्ये हे झालं, आज ऍक्टिव्हिटीमध्ये ते झालं. सो ओव्हरऑल 9 महिने पूर्ण पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर होतं. मी मुद्दाम हे सांगायला आलोय त्यातल्या त्यात कॉन्फिडन्स असल्यामुळे की माझी मनापासून इच्छा आहे की मी सरांना इथे धन्यवाद द्यायला आलोय आणि माझी मनापासून इच्छा आहे की ते जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचावेत, जेणेकरून फक्त त्या कुटुंबाला चांगलं संतान मिळेल. फक्त ते त्यांचं एम नाही आहे, जेणेकरून आपल्या भारताला खरंच परत एकदा शिवाजी महाराज मिळतील, परत भगतसिंग मिळतील आणि आपल्या देशाचं परत आणखी चांगलं. मी GSC जॉईन केलं होतं, सर देवाचा एक आशीर्वाद मिळाल्यासारखं मला ते मिळालं आणि मी वर्किंग आहे
मी ऍज अ इंजिनियर काम करते. थोडंसं हेक्टिक शेड्यूल होतं, खूप स्ट्रेस असायचा, पण असं कधीच वाटलं नाही की आजच्या प्रेग्नन्सीमध्ये माझ्या मिस्टरांच्या त्यांच्या बिझनेसमुळे आम्ही कंटिन्यू एकत्र राहू शकत नव्हतो. म्हणजे महिन्यातून एकदा दोनदा अशी आमची भेट व्हायची, तर तरी सुद्धा पूर्ण या प्रोसेसमध्ये मी पॉझिटिव्ह राहू शकले ओनली बिकॉज ऑफ GSC. सगळी टीम खूप सपोर्टिव्ह आहे आणि तुम्हाला निगेटिव्हिटी तुमच्या आसपास जरी आली तरी तिला कसं टॅकल करायचं ही ट्रिक आपण इथे शिकतो. अफर्मेशन लाईक मॅजिक वर्क करते. त्याचा रिझल्ट असा मिळाला की माझी बेबी जेव्हा 4 महिने 19 दिवसाची होती तेव्हा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये तिचं वर्ल्ड रेकॉर्ड रजिस्टर झालं. तर आम्हाला सगळ्यांना तिच्याबद्दल खूप अभिमान वाटला आणि त्याच्यासाठी पूर्ण GSC आणि BRCची टीम, स्पेशली सर आणि सायली मॅम यांचे मी खूप खूप आभार मानते. आणि सगळ्यांचे एकत्र एफर्ट्स आहेत टीमचे की इतका छान प्रोग्राम त्यांनी सेट केलाय जो की प्रत्येक प्रेग्नंट विमननी फॉलो केला पाहिजे अशी माझी इच्छा.